ओम शांती. आज 7/5/2026 चे सतगुरुवारचे साकार मुरलीचे महावाक्य. आज बाबांनी मुरलीमध्ये ब्रह्मा मुखवंशावली ब्राह्मणांचं काय महत्व आहे आणि ईश्वरीय सेवेमध्ये आपला अमूल्य जीवन कसं व्यतीत करावं याबद्दल बाबांनी विशेष आज मार्गदर्शन केलेले आहे. बाबांनी आज सर्व आकर्षणातून मुक्त होऊन योग बलाद्वारे विश्वाची राजधानी, विश्वाचं राज्यभाग्य कसं प्राप्त करायचं याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे. आणि बाबांनी अभ्यास दिलेला आहे की आपल्याला आपलं जीवन श्रेष्ठ बनवायचंच आहे, परंतु विद्यापीठ, हॉस्पिटल उघडून कशा पद्धतीने सर्वांचं जीवन बदलायचं आहे याबद्दल पण अभ्यास दिलेला आहे. आजचे महावाक्य ऐकूया. सद्गुरुवारचे महावाक्य. बाबा सांगतात, गोड मुलांनो, तुम्ही ब्रह्मा मुख वंशावली ब्राह्मण आहात आणि तुम्हाला बाबाद्वारे ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळालेला आहे. तुम्ही आता ईश्वरीय ओटीमध्ये आलेले आहात, ईश्वरीय गोदमध्ये आलेले आहात. प्रश्न आहे, अद्वैत राज्य जिथे दुसरा कोणताच धर्म नाही, या राज्याच्या स्थापनेचा आधार काय आहे? उत्तर आहे योग बल. बाहुबलाने कधीही अद्वैत राज्याची स्थापना होऊ शकत नाही. बाबा म्हणतात, तसे तर कृष्णांजवळ इतकी शक्ती आहे की जे जर आपसामध्ये एक झाले, एकच संघटित झाले तर पूर्ण विश्वावर राज्य करू शकतात. परंतु हा कायदा नाही. नवीन दुनियेची स्थापना करणं, विश्वावर एका राज्याची स्थापना करणे, हे कार्य शिवबाबांचे आहे, अन्य कुणाचेही नाही. गीत आहे, सोडून द्या आकाश सिंहासन, धरतीवर या. ओम शांती. आज बाबांनी मुरलीमध्ये सर्वप्रथम ओम शांती शब्दाचा अर्थ सांगितला. बाबा म्हणतात की ओम अर्थात आत्मा आणि शांती अर्थात आत्म्याचा स्वधर्म शांती आहे. आणि बिंदुरूप आत्मा चैतन्य स्वरूपामध्ये परमधाम निवासी आहे. परंतु इथे आत्मा शरीरूपी वस्त्र धारण करून कर्म करते. परंतु आत्म्याचा ओरिजिनल स्वधर्म, वास्तविक सत्य स्वधर्म शांती हाच आहे. आणि शांतीधाम आत्म्याचं राहण्याचं स्थान आहे, परमनंट स्थान, घर आहे. पुढे बाबा सांगतात, भारतवासींवरती मायाचा अर्थात 5 विकारांची सावली पडलेली आहे, ज्यामुळे भारतवासी तमोप्रधान झालेले आहेत. म्हणूनच सर्वजण दुःखी आहेत. आज बाबांनी दुःखाचं कारण स्पष्ट शब्दात सांगितलं की हे 5 विकार. बाबा म्हणतात, मनुष्य रूपामध्ये स्वतः बाबा येऊन सांगत आहेत की माझा अलौकिक दिव्य जन्म आहे, मी परकाया प्रवेश करतो. म्हणूनच शिवबाबा सर्वोत्तम पिता आहेत, सर्वोत्तम शिक्षक आहेत आणि सर्वोत्तम सद्गुरू सुद्धा आहेत. दुनियेमध्ये अनेक गुरु आहेत, परंतु हे गुरु त्यांना सर्वोत्तम किंवा सर्वोच्च असा शब्द सुप्रीम असा शब्द वापरता येणार नाही. गुरु अनेक आहेत, परंतु सर्वोत्तम पिता, सर्वोत्तम शिक्षक आणि सद्गती देणारा सद्गुरू एकच आहेत. याचं विस्तृत विश्लेषण आज बाबांनी महावाक्यांमध्ये केलेलं आहे. पुढे बाबा सांगतात, भक्ती मार्ग पूर्ण होऊन आता दिवस अर्थात सतयुगाचा उदय होणार आहे. कलियुग आणि सतयुग या दोन्ही युगामध्ये ज्ञान नाही.
ज्ञान फक्त संगम युगावरच मिळतं, सतयुगातही नाही आणि कलियुगातही नाही. बाबा म्हणतात पूर्ण सृष्टीला परिवर्तन करण्यासाठी, पूर्ण मनुष्य मात्रांची सद्गती करण्यासाठी मी सृष्टीवरती अवतरित होतो, परकाया प्रवेश करतो, पतित दुनियेमध्ये पतित शरीरामध्ये येतो, तुम्हा मुलांसाठी येतो. परंतु बाबा म्हणतात शिवरात्रीला सुट्टी सुद्धा जाहीर करत नाही. अन्य कुणाच्याही जयंतीसाठी सुट्टी सुद्धा जाहीर होते, धूमधाम मध्ये साजरी केली जाते. श्रीकृष्णाला झुल्यामध्ये झुलवलं जातं, जन्माष्टमी उत्साहात साजरी केली जाते. बाबा म्हटले महाशिवरात्रीला शिवरात्री उत्सव साजरी केला, पण साधारण रीतीमध्ये सुट्टी सुद्धा देत नाहीत. आणि बाबा म्हणतात खर तर 1 महिना साजरी करायला पाहिजे. आज बाबांनी स्पष्ट हे वाक्य वापरलं की शिवरात्री महिनाभर साजरी केली पाहिजे. बाबा म्हणतात तुम्हाला मी ज्ञानाचा 3रा नेत्र देतो. पूर्ण दुनियेवर दया करण्याचं कार्य शिवबाबा करतात, परंतु योग बलानेच विश्वाची बादशाही प्राप्त करता येते, बाहुबलाने नाही. ख्रिश्चन जरी सर्व एकत्र झाले, बाबा म्हटले हे तर नियमच नाही, त्यांचं संघटन होऊ शकणार नाही. कारण बाहुबलाने पूर्ण विश्वावर राज्य कुणीही प्राप्त करू शकत नाही. योग बलाद्वारेच विश्वाचं राज्यभाग्य प्राप्त करता येतं, विश्वावर एका धर्माची स्थापना करता येते. 84वा हा शेवटचा जन्म आहे, जेव्हा ब्रह्मातनामध्ये परमात्मा स्वतः अवतरित होतात आणि पवित्रतेची प्रतिज्ञा करायला सांगतात. बाबा म्हणतात रक्षाबंधन हा उत्सव साजरी केला जातो, परंतु प्रतिज्ञा पवित्रतेची आहे हे लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे. पुढे बाबा ज्ञान, भक्ती, वैराग्य याचं विस्तृत विश्लेषण करतात. बाबा म्हणतात सतयुग, त्रेतायुग या दोन्ही युगामध्ये ज्ञानाची प्रालब्ध आहे. द्वापरयुग आणि कलियुग भक्तीचा काळ आहे, भक्ती चरमसीमेमध्ये पोहोचते. आणि संगम युगावर देह, देहाच्या दुनियेचं आणि भक्तीचं सुद्धा वैराग्य आलं पाहिजे. म्हणून ज्ञान, भक्ती आणि वैराग्य याचं रहस्य बाबा आपल्याला समजावून सांगतात. बाबा म्हणतात तुमचे श्वेत वस्त्र परिधान करणं अति आवश्यक नाहीये, याच्याशी काही जास्त संबंध नाहीये. तुम्ही आत्मा आहात आणि एकालाच आठवण करायचं आहे, हे खूप महत्वाचं आहे. आत्मा निश्चय नसल्यामुळे बाबा म्हणतात नन्स क्राइस्टला आठवण करतात. जर त्यांना माहित झालं की मी आत्मा आहे, तर ते क्राइस्टला नाही आठवण करणार. गॉड फादर हा शब्द ज्यांच्यासाठी वापरला जातो, त्या पित्याला ते आठवण करतील. बाबा म्हणतात सर्वांचीच उतरती कला आहे आणि हा शेवटचा जन्म आहे. उतरण्यासाठी 84 जन्म लागतात आणि चढायचंय 1 सेकंदात. 1 जन्म नाही, आज बाबांनी 1 सेकंद म्हटलेला आहे. आता मृत्यूलोक मुर्दाबाद होणार आहे आणि अमरलोक जिंदाबाद होणार आहे. अशा दुनियेत जाण्यासाठी आपल्याला पुरुषार्थ करायचा आहे. बाबा येऊन वारसा हक्क देतात आणि रावण श्राप देतो. म्हणूनच रावणाला जाळलं जातं आणि शिव परमात्म्याची जागोजाग गल्लोगल्लीमध्ये आराधना केली जाते. भक्तीत ईश्वर अर्थ दान करतात आणि ईश्वराजवळ जाण्यासाठी हा एक रस्ता समजतात. बाबांनी आज खूप सुंदर प्रश्न विचारलेला आहे, ईश्वराजवळ काही नाही का, की ईश्वर अर्थ सर्वजण दान करतात? ईश्वर भिकारी आहे का, की ईश्वराला मागावं लागतं किंवा प्राप्त करावं लागतं? ईश्वराजवळ नाही का? ईश्वर अर्पणम म्हणायला पाहिजे. श्रीकृष्ण अर्पणम शब्द वापरतात. बाबा म्हणतात फळ देणारा परमात्माच आहे, पण परमात्मा कोण आहे हे सर्वांना माहिती नाही. भक्तीमध्ये इनडायरेक्ट दान करत आलो, ईश्वर अर्थ दान केलं पण इनडायरेक्ट. आता आपण बाबांजवळ येतोय,
बाबांच्या कार्यामध्ये आपण सहयोगी आहोत, तर बाबा म्हणतात तुम्ही डायरेक्ट मला देताय आणि याचं प्रतिफळ 21 जन्माची प्राप्ती आहे. बाबा म्हणते बाकी जर सफल नाही केलं तर सर्व काही मातीत जाणार आहे. त्यामुळे जोपर्यंत आपण या देहरूपी गाडीमध्ये आहात, तोपर्यंत सर्वस्वी सफल करा, तन मन धन. सर्व काही सफल करण्यासाठी थेट मार्ग निवडायचा आहे. आता वाया वाया किंवा अन्य छोट्या छोट्या रस्त्यामध्ये नाही, थेट ईश्वराजवळ आपल्याला अर्पण करायचंय. आणि आत्म्याशी देवाणघेवाण आपण आजपर्यंत करत आलोय. आता परमात्म्यांना जुनं द्यायचंय आणि बाबांकडून सर्व काही नवीन घ्यायचंय. आत्म्याच्या कल्याणार्थ बाबांनी आज सांगितलं, विद्यापीठ आणि हा दवाखाना उघडा. विद्यापीठ अर्थात जिथे अभ्यास असतो आणि दवाखाना अर्थात जिथे रोग नीट केले जातात. आत्म्यांचे रोग नीट करण्यासाठी, दूर करण्यासाठी बाबांचं हे हॉस्पिटल कम युनिव्हर्सिटी आपल्याला उघडायचं आहे. मत आज बाबांनी दिलेली आहे. पूर्ण दुनियेची नेचर क्युअर करण्यासाठी, रोग नीट करण्यासाठी बाबा म्हणतात पवित्र बना आणि स्वतः पवित्र बनून अनेकांना पवित्र बनवण्याची प्रतिज्ञा द्या. तर आपोआपच आत्म्याची आणि शरीराची नेचर क्युअर होईल, स्वच्छता होईल आणि सुंदर बनेल. अच्छा, गोड गोड मुलांप्रती, खूप दिवसापासून दूर झालेले येऊन पुन्हा भेटलेल्या मुलांप्रती सुप्रभात, खूप खूप आठवण आणि नमस्ते. आपणही म्हणायचंय आत्मिक मुलांची आत्मिक पित्यास नमस्ते. धारणेसाठी पहिला पॉइंट आहे, आपल्या या अमूल्य जीवनास आत्मिक सेवेमध्ये लावायचं आहे. खास भारत आणि साधारण पूर्ण दुनिया यांची सेवा करायची आहे. आपले सर्व काही सफल करायचे आहे आणि सफल करण्यासाठी थेट परमात्म्यासाठी अर्पण करायचे आहे. आत्मिक दवाखाना आणि विद्यापीठ उघडायचं आहे. आजचं वरदान, एकरस स्थितीद्वारे अतिंद्रिय सुखाची अनुभूती करणारे सर्व आकर्षणापासून मुक्त भवा. इंद्रियांच्या आकर्षणापासून मुक्त बनले तरच अतिंद्रिय सुखाचा अनुभव होतो. इंद्रिय सुखामध्ये लिप्त झाल्यामुळे अतिंद्रिय सुखाची अनुभूती खूप दूर होते. बुद्धी आकर्षणापासून मुक्त झाली तर ठिकाण्यापर्यंत पोहोचेल. एका ठिकाणी बुद्धी स्थिर राहील, मनातील भाव समजू शकाल. जर बुद्धी स्थिर झाली तर अनेकांच्या मनातील भाव आपल्याला समजतील. आणि म्हणून बाबा म्हणले, बुद्धीच्या आकर्षणात, अनेकांच्या आकर्षणापासून मुक्त बना आणि आपल्या जीवनाला एकरस स्थितीपर्यंत टिकवण्याचा प्रयत्न करा. एकरस स्थितीमध्ये जर राहिले तर सुखाची अनुभूती करता येईल. अतिंद्रिय सुखाची अनुभूती, इंद्रिय सुखापेक्षाही वरची अनुभूती करता येईल. सुविचार आहे, आपल्या बुद्धीची तार नेहमी परमात्म्यासोबत जोडून ठेवा. दुसऱ्यांमध्ये बुद्धीला फसू देऊ नका, तर दुसऱ्यांच्या मनातील भाव आपल्याला समजतील. बुद्धीची तार बाबांसोबत जोडून ठेवायची आहे. आजचा सुविचार आहे, किती सुंदर सुविचार बाबांनी सांगितलेला आहे. बुद्धीची तार बाबासोबत जोडायची आहे आणि मग दुसऱ्यांच्या मनातील भाव आपल्याला आपोआप स्पष्ट होतील. आपले संबंध चांगले होतील. अव्यक्त इशारा आजचा, सदा अचल अडोल एकरस स्थितीचा अनुभव करण्यासाठी कोणत्याही हलचलवाल्या परिस्थितीमध्ये सुद्धा अचल राहायचे आहे. हेच श्रेष्ठ ब्राह्मण जीवनाची श्रेष्ठ स्थिती आहे. हलचलमध्ये अचल राहणं हीच ब्राह्मण जीवनाची श्रेष्ठ स्थिती आहे. तुम्ही दुनियेप्रमाणे जर हलचलमध्ये येत असाल तर बाबा म्हटले की ड्रामा आणि ड्रामाचं हे दृश्य आपल्याला प्रेक्षक बनून बघायचं आहे, वेगळं होऊन पाहायचं आहे. ज्ञानस्वरूप शक्तिशाली स्थिती जर असेल तर आपण अचल अडोल बनू शकू. घाबरायचं नाहीये आणि बंधनामध्ये फसायचं नाही.
तर आपली अवस्था अचल, अडोल आणि स्थिर एकरस राहू शकेल. हा आजचा व्यक्त इशारा आहे. आणि आज बाबांनी जो होमवर्क आपल्याला दिलेला आहे, तो खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला करायचा आहे. बाबा म्हटले, की आपल्या स्वतःच्या जीवनाला, नेचरला बदलून आपल्याला पूर्ण दुनियेला बदलायचं आहे. त्यामुळे मरण्यापूर्वी सर्व काही सफल करायचं आहे. मृत्यू हा निश्चित आहे, पण मृत्यूपूर्वी आपल्या 21 जन्माची प्रारब्ध आपल्याला डायरेक्ट बाबांजवळ सफल करून बनवायची आहे. चढती कला सेकंदात बनणार आहे, परंतु आपल्याला आपल्या कर्मावरती अटेन्शन, लक्ष द्यायचं आहे. तर या सर्व गोष्टींचं विस्तृत विश्लेषण आज बाबांनी महावाक्यांमध्ये केलेलं आहे. आज आपण निश्चित याचा अभ्यास करूया. ओम शांती.